गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी करतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण लेंज लॉ स्टडी केलाय. लॉ अकॉर्डन्स ऑफ लेंज लॉ विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टडी केलाय. त्याशिवाय आपण मोशनल EMF स्टडी केलाय ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन ऑफ बार स्टडी केलंय. बरोबर आहे. आपण मोशनल EMFचा फॉर्म्युला प्रूव्ह केला होता. E=BLV, where B is magnetic induction, L is length of rod and V is velocity of rod. ते मागच्या लेक्चरमधलं डेरिवेशन तुमच्या लक्षात असेल. ते डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. आपण बारला मॅग्नेटिक फील्डमधून स्लाईड केलं, त्याला ट्रान्सलेटरी मूव्ह केलं तर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो. तो असतो E=BLV. ओके. आता रॉडमध्ये EMF इंड्यूस करण्यासाठी त्याला आपण मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह करतो. ड्यू टू मोशन ऑफ बार EMF इंड्यूस होतो, म्हणून या EMF इंड्यूसला म्हणतात मोशनल EMF. ओके. तर आज आपल्याला स्टडी करायचं आहे मोशनल EMF ड्यू टू रोटेटिंग बार. ओके. मग आता बघा, वी हॅव अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर इन इनवर्ड डिरेक्शन. सो दिस इज uniform magnetic field perpendicular to the plane acting inward direction. एक कंडक्टिंग बार आहे. दिस इज कंडक्टिंग बार. हा कंडक्टिंग बार आहे. ह्याला एका एंडला पिवोट केलाय आणि सेकंड एंड आहे. इट इज फ्री टू रोटेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके. माझ्याकडे एक बार आहे. बारची लेंथ सपोज करा L आहे. ह्या बारचं एक एंड फिक्स आहे आणि सेकंड एंड फ्री टू रोटेट आहे. ओके. बार इज पिवोटेड ॲट वन एंड अँड सेकंड एंड इज फ्री टू रोटेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. We are going to divide this bar into large number of small element. Every element has magnitude dr. Out of number of dr, we are going to select one element lies at a distance r from axis of rotation, from point of pivot. ओके. ह्या बारला मी छोट्या छोट्या इलेमेंटमध्ये डिवाइड करतोय. प्रत्येक इलेमेंटची मॅग्निट्यूड किती आहे? dr. ओके. त्यापैकी एक इलेमेंट मी सिलेक्ट केलं हुज लेंथ इज dr, लाईज एट अ डिस्टन्स r फ्रॉम पॉईंट ऑफ पिवोट. हा इलेमेंट आहे, हा मूव्ह होतोय विथ व्हिलॉसिटी v इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B. आता ज्या वेळेला हा रॉड रोटेट होईल मॅग्नेटिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ रॉड विल चेंज अँड EMF विल इंड्यूस इन इट. सो EMF इंड्यूस इन दिस स्मॉल इलेमेंट DE इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला असतो EMF इंड्यूसचा BLV. आता या केसमध्ये L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. या केसमध्ये या इलेमेंटची लेंथ किती आहे? dr. सो हे आलं BV dr. कसं आलं? लक्षात आलं? हे बघा, इंड्युस्ड EMF, मोशनल EMF फॉर्म्युला काय असतो? BLV. त्यातलं L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. आता आपलं हे स्मॉल इलेमेंट आहे हुज लेंथ इज dr इज रोटेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विथ व्हिलॉसिटी v. मग त्या केसमध्ये इंड्यूस EMF असणार आहे E=BLV. L म्हणजे dr असणार आहे. सो इंड्यूस EMF आला BV dr. Therefore total EMF induced due to rotational motion of whole bar is equal to integration BV dr. आणि लिमिट आले 0 to L. पहिलं इलेमेंट इथे असणार आहे. बरोबर आहे. वेअर लेंथ इज 0. तर लास्टवाले इलेमेंट इथे असणार आहे वेअर लेंथ इज L. त्यामुळे लिमिट काय आले? 0 to L. सिन्स V इज इक्वल टू R ओमेगा, therefore induced EMF is equal to integration 0 to L B omega R dr. So induced EMF आलं B omega integration 0 to L R dr. So E is equal to B omega R चे इंटिग्रेशन आलं R स्क्वेअर बाय 2 आणि लिमिट आली 0 to L. आता लिमिट पुट करताना आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करणार. सो इंड्यूस EMF आला B ओमेगा, हे आलं L स्क्वेअर मायनस 0 अपॉन 2, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट.
So E is equal to half BL square omega. This is induced EMF ड्यू टू रोटेशन ऑफ बार. क्लिअर झालं. अगदी सिंपल डेरिवेशन आहे. लक्षात आलं. मी काय केलं, कंडक्टिंग रॉड होता त्याचं एक छोटं इलेमेंट कन्सिडर केलं. त्या छोट्या इलेमेंटमध्ये इंड्यूस झालेला ई एम एफ फाईंड केला. तो इंड्यूस ई एम एफ कोणत्या फॉर्म्युल्यानं फाईंड केला, ई इज इक्वल टू बी एल व्ही, वेअर एल इज लेंथ ऑफ कंडक्टर. आता आपलं छोटं इलेमेंट आहे, ह्या इलेमेंटची लेंथ किती आहे, डी आर. त्यामुळं इंड्यूस ई एम एफ आला बी व्ही डी आर. मग टोटल ई एम एफ आला ई इज इक्वल टू इंटिग्रेशन बी व्ही डी आर. व्हीला आर ओमेगा पुट केलं, मग त्याच्यावरनं मला मिळालं बी ओमेगा आर डी आर. मग इंटिग्रेट केलं, आरचे इंटिग्रेशन आलं आर स्क्वेअर बाय 2. लिमिट पुट केले, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इंड्यूस ई एम एफ आला हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. क्लिअर झालं. मग आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जनरेटर, एसी जनरेटर. महाराष्ट्र बोर्डसाठी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट. हा प्रोबेबली तुमच्या वेळेला येणारा 3 मार्कचा क्वेश्चन, कारण मागच्या 3 वर्षात हा क्वेश्चन विचारलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला बोर्डची एक्झाम द्याल त्यावेळेला हा क्वेश्चन गॅरंटी आलेला असणार आहे. एसी जनरेटर. आता एसी जनरेटर कन्वर्ट करतो मेकॅनिकल एनर्जी इंटू अल्टरनेटिंग करंट, मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. एसी जनरेटर यूज करतात टू जनरेट अल्टरनेटिंग करंट. ओके. आता एसी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन बघा. इट कन्सिस्ट ऑफ आर्मेचर कॉईल. ही आर्मेचर कॉईल आहे. आर्मेचर कॉईल इज कनेक्टेड टू कम्युटेटर. आर्मेचर कॉईल इज कनेक्टेड टू कम्युटेटर. कम्युटेटर म्हणजे अशा 2 स्प्लिट रिंग्ज असणार आहेत, लाईक दॅट. ओके. आउटपुट चेक करण्यासाठी इथे एक बल्ब यूज केला. आणि हे मॅग्नेटिक पोल्स, हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. सो एसी जनरेटर युजेस आर्मेचर कॉईल. आर्मेचर कॉईल इज कनेक्टेड टू स्प्लिट रिंग्स, यांना कम्युटेटर म्हणतात. अक्रॉस विच आउटपुट इज टेकन. आउटपुट आलंय की नाही हे चेक करण्यासाठी इथे बल्ब यूज केलाय. कॉईल इज प्लेस्ड इन पोल पीसेस ऑफ 2 परमनंट मॅग्नेट. ओके. पोल पीसेस ऑफ परमनंट मॅग्नेट. ही कॉईल ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज अँड ई एम एफ विल इंड्यूस. ओके. When coil is rotating, it cuts magnetic field lines. Due to change in magnetic flux, EMF will induce in armature coil. बघा, ज्या वेळेला तुम्ही या कॉईलला रोटेट करायला सुरुवात कराल, आता ह्या कॉईलला रोटेट करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल टॉर्क यूज करावा लागेल किंवा कुठली तरी एक्सटर्नल एजन्सी यूज करावी लागेल. सो बाय युजिंग दिस एक्सटर्नल एजन्सी, दिस आर्मेचर कॉईल इज रोटेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय मॅग्नेटिक पोल पीसेस. As coil is rotate, it will cuts magnetic field lines. So magnetic flux associated with coil will change and EMF will induce in coil. As a result of this, induced current will produce, आणि हा induced current ह्या स्प्लिट रिंग्स मधून फ्लो होईल. फायनली हा बल्ब ग्लो होईल. ओके. आणि या केसमध्ये इंड्यूस करंट असेल तो एसी करंट असेल. आता इन केस ऑफ जनरेटर, induced EMF is directly proportional to speed of rotation of coil omega. Okay. Induced EMF is directly proportional to the speed of rotation of coil. आता when coil is rotating at constant angular velocity omega at a particular instant of time, angle between magnetic field and area vector theta is theta, which is nothing but omega t. बरोबर आहे. Due to rotation of coil, effective area of coil with respect to magnetic field will change. Now magnetic flux associated with coil phi is equal to BA cos theta. Okay. Magnetic flux associated with coil, it is BA cos theta. But theta is equal to omega t.
therefore phi is equal to BA cos ओमेगा टी. ओके, आता या कॉईलला सपोज करा एन नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर इंड्युस्ड ई एम एफ फॉर्म्युलाला ई इज इक्वल टू मायनस एन डी फाय अपॉन डी टी. सो ई इज इक्वल टू मायनस एन डी बाय डी टी ऑफ फ्लक्सचं व्हॅल्यू आहे बी ए कॉस ओमेगा टी. सो इंड्युस्ड ई एम एफ आला मायनस एन ए बी डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी. सो हे आलं मायनस एन ए बी कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा. मायनस मायनस प्लस झालं. सो इंड्युस ई एम एफ आला एन ए बी ओमेगा साईन ओमेगा टी. बरोबर आहे. आता इंड्युस ई एम एफ मॅक्झिमम असेल इफ साईन ओमेगा टी इज मॅक्झिमम. बरोबर आहे. इंड्युस ई एम एफ मॅक्झिमम असेल इफ साईन ओमेगा टी इज मॅक्झिमम. आता साईन ओमेगा टी हा जर मॅक्झिमम असेल तर त्याची व्हॅल्यू येणार प्लस मायनस 1. बरोबर आहे. देअरफॉर ई मॅक्स, त्यालाच आपण ई झिरो हा सिम्बॉल यूज केलाय. हे आलं एन ए बी ओमेगा. देअरफॉर मॅक्झिमम ई एम एफ आला एन ए बी ओमेगा. मग मॅक्झिमम ई एम एफची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. ओके, मॅक्झिमम ई एम एफची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. तर इंड्युस्ड ई एम एफ ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम फॉर्म्युला मला मिळाला ई इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी. ओके, ई म्हणजे इन्स्टंटेनियस ई एम एफ, ई एम एफ ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम. ई झिरो म्हणजे मॅक्झिमम ई एम एफ और याला म्हणायचं पीक व्हॅल्यू ऑफ ई एम एफ. ओमेगा टी इट इज अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. आता ओमेगा म्हणजे 2 पाय एफ वेअर एफ इज फ्रिक्वेन्सी. मग ह्याच्यावरनं मला मिळालं ई इज इक्वल टू ई झिरो साईन 2 पाय एफ. ओके, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट जनरेटेड. लक्षात आलं का. ई झिरो म्हणजे एक मिनिट हा, थोडा मोबाईल प्रॉब्लेम होऊ लागलाय. ई झिरो ई झिरो म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ ई एम एफ. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ एसी जनरेटर. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ कॉईल. तर हे झालं ई एम एफ. आता ह्याच्यावरनं बघा व्हॅल्यू ऑफ साईन ओमे, इथं साईन फंक्शन आलंय, इथे साईन फंक्शन आलंय. व्हॅल्यू ऑफ साईन फंक्शन रेंजेस फ्रॉम +1 to -1. सो इंड्यूस ई एम एफ असेल तो सिनोसाइडली चेंज होईल. अकॉर्डिंग टू साईन वेव्ह तो चेंज होईल. तो पहिली हाफ सायकल असेल त्याला पॉझिटिव्ह असेल, तर सेकंड हाफ सायकल असेल त्याला निगेटिव्ह असेल. लक्षात आलं. सो ई इज इक्वल टू ई झिरो साईन 2 पाय एफ किंवा ई इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी. ह्याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं की जो ई एम एफ इंड्यूस झालाय किंवा ज्या ई एम एफ इंड्यूसमुळे करंट प्रोड्यूस झालाय तो असेल सिनोसाइडल करंट, ज्याची मॅग्निट्यूड चेंज होईल विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि डिरेक्शन रिव्हर्स होईल पिरियॉडिकली. मग मी ग्राफ ड्रॉ करतो. हा थीटा और ओमेगा टी, तर इट इज ई एम एफ. ई एम एफ इंड्यूस झालेला असेल तो असा असेल किंवा इंड्यूस करंट असेल तो असा असेल. ओके, पहिली पॉझिटिव्ह हाफ सायकलला ई एम एफ पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह हाफ सायकलला ई एम एफ निगेटिव्ह असेल. किंवा पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकल फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल ई एम एफ पॉझिटिव्ह असेल, नेक्स्ट हाफ सायकलला ई एम एफ निगेटिव्ह असेल. आता हे बघा, हे T/4
त्यावेळेला आर्मेचरचा अँगल ऑफ रोटेशन असेल π/2. हे झालं T/2. त्यावेळेला आर्मेचर कॉईलचं अँगल ऑफ रोटेशन असेल π. हे झालं 3T/4. त्यावेळेला आर्मेचर कॉईलचा अँगल असेल 3π/2. हे झालं π आणि हे झालं T. सो बघा, पहिली हाफ सायकल आहे त्यावेळेला इंड्यूस EMF हा पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट हाफ सायकलला इंड्यूस EMF निगेटिव्ह आहे. त्याची मॅग्निट्यूड आहे ती टाईमसोबत चेंज होते आणि डिरेक्शन रिव्हर्स होते पिरियॉडिकली. लक्षात आलं? इंड्यूस EMF मॅक्झिमम असेल when angle of rotation of coil, angle between area vector and magnetic field is π/2 or 3π/2. अँगल 3π/2 असेल त्यावेळेला इंड्यूस EMF मॅक्झिमम असेल बट इन अपोजिट डिरेक्शन. अँगल π/2 असेल त्यावेळेला इंड्यूस EMF मॅक्झिमम असेल इन प्लस पॉझिटिव्ह डिरेक्शन. दस AC जनरेटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. AC जनरेटर आपण यूज करतो टू जनरेट अँड अल्टरनेटिंग करंट. ओके, मग आता पुढचा पॉईंट स्टडी करूयात, तो म्हणजे इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. आता बघा, दिस इज मॅग्नेटिक फील्ड ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन इन इनवर्ड डिरेक्शन. This is uniform magnetic field perpendicular to the plane of paper acting inward direction. Okay, we have a conducting coil. Conducting coil is placed in uniform magnetic field. ABCD is conducting coil placed in uniform magnetic field. Initially, coil is at rest position. So magnetic flux associated with coil is constant. As a result of this, induced EMF and induced current both are zero. हे लक्षात आलं? माझ्याकडे एक कंडक्टिंग कॉईल आहे, कंडक्टिंग कॉईल ABCD. That coil is placed in uniform magnetic field acting perpendicular to the plane of paper in inward direction. Initially, coil is at rest in uniform magnetic field. So magnetic flux associated with coil is constant. So induced EMF is zero. Induced current is also zero. आता सेकंड केस काय आहे बघा, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आता मी काय करतोय, कॉइलला मूव्ह करतोय आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो सम पोर्शन ऑफ कॉइल विल गेट आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा, मी कॉइलला मूव्ह केलं विथ व्हिलॉसिटी V आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता कॉइलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर मूव्ह केलं की ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉइल विल चेंज अँड EMF विल इंड्यूस विच प्रोड्यूस अँड इंड्यूस करंट. आता कॉइल सोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झालंय कारण कॉइल आहे ती मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर गेले. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉइल विल डिक्रीज. So induced current will produce which flows in clockwise direction. Okay. कॉइलचा मॅग्नेटिक फील्डमध्ये जी ब्रेड्थ आहे ती सपोज करा X आहे आणि कॉइलची मॅग्नेटिक फील्डमधली जी लेंथ आहे ती L आहे. आता कॉइलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर मूव्ह केलं, EMF इंड्यूस होईल विच प्रोड्यूस अँड इंड्यूस करंट. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कॉइल विल एक्सपिरियन्स मॅग्नेटिक फोर्स ABCD. दिस इज कॉइल. ही कॉइल मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स करेल. दिस इज F2, दिस इज F3 अँड दिस इज F1. हे कॉइलच्या डिफरंट साईडवर ॲक्ट झालेले मॅग्नेटिक फोर्स आहे. हे मी फाइंड केले बाय युजिंग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. साईड BC, ह्या साईड BCवर मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होणार नाही कारण ही साईड ऑलरेडी मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्या साईड आहेत त्या साईडवर फोर्स ॲक्ट होतील, मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होतील. आता साईड AB आणि साईड CD ह्यांच्यावर जे मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट झाले दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट इन डिरेक्शन. दे विल कॅन्सल विथ इच अदर. साईड AD वरचा मॅग्नेटिक फोर्स आहे तो अनबॅलन्स फोर्स आहे, बरोबर आहे, तो कॉइलच्या मोशनला अपोज करेल. ओके, मग आता
कॉईलला आपण मूव्ह केलं विथ व्हिलॉसिटी व्ही. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस area of coil with respect to magnetic field will decrease and coil will experience magnetic force. Magnetic flux associated with coil will change. So magnetic flux related with coil is equal to B into A. Area of coil lies in magnetic field is L into X. Therefore phi is equal to हे आलं BLX. तुमच्या लक्षात आलं का? कॉइलचा जो एरिया मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे, ब्रेथ एक्स आहे आणि लेंथ एल आहे. सो एरिया ऑफ कॉइल, इफेक्टिव्ह एरिया ऑफ कॉइल असोसिएटेड विथ मॅग्नेटिक फील्ड एल इंटू एक्स असणार आहे. सो फाय इज इक्वल टू BLX. अकॉर्डिंग टू फॅरेडे लॉ, इंड्यूस EMF इज इक्वल टू डी फाय अपॉन dt. Therefore E is equal to d by dt of BLX. So हे आलं BL dx upon dt. dx upon dt is nothing but V. So induced EMF आला E is equal to BLV. मग त्याच्यावर इंड्यूस करंट फाइंड करतो. इंड्यूस करंट इज नथिंग बट इंड्यूस EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स. सो I इज इक्वल टू हे आलं BLV अपॉन R. ओके. ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स कॉइल विल एक्सपिरियन्स मॅग्नेटिक फोर्स. मी बघायची सांगितलं, डायग्राम बघा. कॉइल विल एक्सपिरियन्स मॅग्नेटिक फोर्स अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मी करंटची डिरेक्शन शो केली. करंट मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉइल डिक्रीज झालंय, त्यामुळे करंट असेल तो क्लॉकवाईज असेल. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, तुम्ही ज्या वेळेला JEE आणि नीटचे न्यूमरिकल सॉल्व करता त्याला हे लागणार आहे. जर कॉईल सोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झालं तर करंट हा कायम क्लॉकवाईज डिरेक्शनला असणार आहे, आणि जर कॉईल सोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज झालं तर करंट अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला असणार आहे. आता आपण कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर मूव्ह केलं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल डिक्रीज. सो ह्याच्यामध्ये जो करंट सेट झालाय तो करंट क्लॉकवाईज डिरेक्शनला असेल. मग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलवरनं करंटच्या डिरेक्शन, मॅग्नेटिक फोर्सच्या डिरेक्शन आपण डिटरमाइन केल्या. साईड AB आणि साईड BC ह्यांच्यावरचे जे मॅग्नेटिक फोर्स आहेत दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डिरेक्शन. त्यांची लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे. हे दोन फोर्स एकमेकाला कॅन्सल करतील. साईड AB वरचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे हा अनबॅलन्स फोर्स आहे जो कॉईलच्या मोशनला अपोज करेल. मग मॅग्नेटिक फोर्स फॉर्म्युला असतो ILB. आयची व्हॅल्यू पुट करतो. सो मॅग्नेटिक फोर्स आलं BLV अपॉन R इंटू LV. सो हे आलं LB. सो हे आलं F इज इक्वल टू B स्क्वेअर L स्क्वेअर V अपॉन R. हा झाला मॅग्नेटिक फोर्स. सो मेकॅनिकल पॉवर कंझ्युम इन पुलिंग द कॉईल आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पॉवर फॉर्म्युला असतो वर्क डिवायडेड बाय टाईम. बरोबर आहे. पॉवर वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर हे आलं फोर्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इज नथिंग बट व्हिलॉसिटी. सो पॉवरचा फॉर्म्युला आला फोर्स इंटू व्हिलॉसिटी. मग फोर्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती ह्याच्यामध्ये पुट करूयात. मग मेकॅनिकल पॉवर आली B स्क्वेअर L स्क्वेअर V अपॉन R. ही मेकॅनिकल पॉवर झाली. हा फोर्स झाला इंटू V. सो मेकॅनिकल पॉवर आली B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन R. तर हे दोन खूप इम्पॉर्टंट रिलेशन, मेकॅनिकल पॉवर अँड मेकॅनिकल फोर्स. सो मेकॅनिकल फोर्स रिक्वायर्ड टू पुल द कॉईल आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फॉर्म्युला काय आला B स्क्वेअर L स्क्वेअर V अपॉन R. मेकॅनिकल पॉवर कंझ्युम इन पुलिंग द कॉईल आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फॉर्म्युला आला B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन R. ओके. तर हा मेकॅनिकल पॉवरचा फॉर्म्युला आहे. ओके. मग आता रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट आपण फाइंड करूयात. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट इज नथिंग बट I स्क्वेअर R. बरोबर आहे. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट इट इज I स्क्वेअर R. मग हे आलं
BLV upon R whole square into R. So P is equal to B square L square V square upon R square into R. So P is equal to मला मिळालं B square L square V square upon R. So rate of production of heat आलं बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि मेकॅनिकल पॉवर पण आली बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन ड्रॉ करतो द रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क इज सेम ॲज दॅट ऑफ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट. ओके, कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आपल्याला पुल करायचं आहे. फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू परफॉर्म अ मेकॅनिकल वर्क. So rate of performing mechanical work is always equal to rate of production of heat. Thus, work done in pulling the coil through magnetic field appears in a form of heat energy. कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर तुम्ही पुल करताय. कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पुल करण्यासाठी जे वर्क परफॉर्म केलं दॅट वर्क इज ऑलवेज अपियर इन अ फॉर्म ऑफ हीट. त्यामुळे ती कॉईल असेल ती हॉट होईल, तिचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. क्लिअर झालं. तर हे एक इम्पॉर्टंट डेरिवेशन आपण स्टडी केलं मेकॅनिकल पॉवर अँड मेकॅनिकल फोर्स. तर मेकॅनिकल फोर्स फॉर्म्युला काय आला बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर. मेकॅनिकल पॉवरचा फॉर्म्युला आला बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट त्याचा फॉर्म्युला पण आला बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. रेट ऑफ परफॉर्मिंग वर्क रेट ऑफ परफॉर्मिंग मेकॅनिकल वर्क इज ऑलवेज इक्वल टू रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जी. याचा अर्थ तुम्ही कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पुल करण्यासाठी जे वर्क परफॉर्म कराल इट ऑलवेज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ हीट एनर्जी. तर एक सिम्पल डेरिवेशन होतं, तुमच्या लक्षात आलं. आपण पहिल्यांदा काय केलं बघा, पहिल्यांदा पूर्ण कॉईल आहे ती मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. त्या केसमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल इज कॉन्स्टंट. सो इंड्यूस EMF 0, इंड्यूस करंट इज ऑल्सो 0. नंतर आपण कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पुल केलं विथ व्हेलॉसिटी V. सो दॅट सम पोर्शन ऑफ कॉईल विल कम आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काही पोर्शन मॅग्नेटिक फील्डमध्येच आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईलची जो पोर्शन आहे त्या पोर्शनची ब्रेडथ आहे X आणि लेंथ आहे L. आता कॉईलला तुम्ही मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पुल केलं तर ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज. मग मॅग्नेटिक फ्लक्स BLX आलं. त्याच्यावरनं मी इंड्यूस EMF काढला, इंड्यूस EMF d∅dt. तर इंड्यूस EMF आला BLV. त्याच्यावरनं मी इंड्यूस करंट फाइंड केला, इंड्यूस करंट इज इक्वल टू E अपॉन आर. सो I इज इक्वल टू आलं BLV अपॉन आर. आता कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पुल केल्यानंतर कॉईलमधून इंड्यूस करंट फ्लो होईल. आता कॉईलची रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झालंय, त्यामुळं इंड्यूस EMF असेल तो जो करंट इंड्यूस करंट सेट करेल तो क्लॉकवाईज सेन्सनं असेल. मग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलवरनं मी मॅग्नेटिक फोर्सच्या डिरेक्शन फाइंड केल्या. हॉरिझॉन्टल साईड आहे त्यांच्यावरचा मॅग्नेटिक फोर्स एकमेकाला कॅन्सल करेल. तर व्हर्टिकल साईड आहे त्याच्यावरचा मॅग्नेटिक फोर्स असेल तो अनबॅलन्स असेल जो कॉईलच्या मोशनला अपोज करेल. मग मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युलाला ILB. त्याच्यावरनं मी मेकॅनिकल फोर्स फाइंड केला. मेकॅनिकल फोर्स आला बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर. पॉवर म्हणजे फोर्स इंटू व्हिलॉसिटी. मग त्याच्यावरनं मी पॉवर फाइंड केली, पॉवर आली बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. मी रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट पण फाइंड केलं, ते देखील पॉवर एवढंच येतं आहे. मग ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन ड्रॉ केलं रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट इज ऑलवेज इक्वल टू रेट ऑफ परफॉर्मिंग मेकॅनिकल वर्क. सो कॉईलला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पुल करण्यासाठी जे वर्क परफॉर्म कराल इट इज ऑलवेज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ हीट एनर्जी. क्लिअर झालं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी करूयात. थांबूया.